क्वालिटी फक्त आपण निगेटिव्ह मेंटॅलिटीवर जर जास्त फोकस करणार तर हंगामा होऊ शकतो, पण तस्वीर पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये बदलणार की नाही बदलणार यावर सुद्धा एक प्रश्नचिन्ह असतो. म्हणून आपण जे एक पॉझिटिव्ह साइड ऑफ जर्नलिझम आणि जे वेगवेगळ्या फील्डमध्ये जे आपण रिकॉग्निशन करत आहात हा खूप एक मोठी गोष्टी आहे. त्याबद्दल जे मीमांसा फाउंडेशन मंथन क्रिएटिव्ह ग्रुप त्यांची सर्व टीमला आम्ही नांदेड जिल्हा पोलीस दलच्या वतीने आणि नांदेड जिल्हा पोलीस हे कुटुंब प्रमुख म्हणून खूप खूप अभिनंदन करतो आणि थँक्यू सांगतो. तसेच जस्ट आता शेवटी मी फक्त जे पोलीस डिपार्टमेंटना मागच्या 1 वर्षमध्ये काही कामगिरी केलेला आहे त्याबद्दल काही ब्रीफली मी सांगतो. हा असा की मी केलेला आहे असं नाही. हा आमचे जे 4000चे फोर्स आहे त्यामध्ये स्पेशली जे आमचे 3000चे कॉन्स्टेबलरी फोर्स आहे, 5 RCP प्लाटून, आमची मोठी हेड कॉन्स्टेबलची संख्या, कॉन्स्टेबलची संख्या जे इन जनरल त्यांची जास्त अप्रिसिएशन किंवा कौतुक होत नाही, पण ऑन ग्राउंड ऑफिसर डायरेक्टली जात नाही. ऑन ग्राउंड प्रेझेन्स, लॉ अँड ऑर्डर असो, मोठी क्राईम असो किंवा आता फ्लडची सिच्युएशन होता, पूर परिस्थितीमध्ये सुद्धा रात्री बेरात्री आमची जे कॉन्स्टेबलरी ग्राउंडवर प्रेझेंट राहून जसा मी सांगितलंय की स्वतःची फॅमिली, स्वतःचे हेल्थची सुद्धा बरेच वेळी केअर करत नाही, पण ते कामवर असतो. आणि जनरली जसा आमचे NSA मिस्टर अजित डोभाल आमचे IPS मध्ये सुद्धा सिनियर आहात, त्यांनी सांगितलं आहे की पोलीस इज नोन फॉर इट्स फेलियर्स. म्हणजे जनरली पोलीसची आठवण तुम्हाला येणार जर पोलीसची फेलियर झाली. लॉ अँड ऑर्डर काही प्रॉब्लेम झाला, पोलीस काय करत होता, ट्रॅफिकची खूप अडचण झाली, पोलीस काय करत आहे, काही क्राईम झाला, पोलीस काय करत आहे. पण बरेच वेळी आम्ही चांगला पण काम करतो आणि त्यांची न्यूज पण येत नाही, म्हणून नो न्यूज इज गुड फॉर पोलीस. पण त्यावेळी जिथे आमची नो न्यूज मध्ये बरेच इंटेलिजन्स कलेक्शन, आज पण जसा मराठवाडा मुक्ती संग्रामचे दिन होता, आज पण बरेच म्हटली की आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही, आम्ही दगडफेक करणार, आम्ही गाडी थांबवणार, कॉन्वॉय. पण हा सर्व मध्ये आज काही आम्ही 3-4 दिवसापासून यांच्या मागे होतो की हा जे आजचा दिवस स्मूथली गेला पाहिजे. काही घडला नाही, न्यूज मध्ये आला नाही, पण यांच्या मागे सुद्धा 4-5 दिवसचे वर्कआउट आज सकाळपासून आम्ही ग्राउंडवर आमचे कॉन्स्टेबलरी आहात. तर आमचे ऑर्गनायझर्स आम्हाला विचारला की प्रोटोकॉल मध्ये काय आहे, तुम्ही युनिफॉर्म मध्ये येणार की सिव्हिल मध्ये. आमचे ऑफिसर्स पण विचारत होतो, पण आमच्यासाठी ऑप्शनच नाही. आम्ही सकाळ 6-7 पासून युनिफॉर्म मध्येच आहोत. वेळ पण भेटला नाही की आम्ही सिव्हिल मध्ये चेंज करून इथे येणार. ते प्रोटोकॉल किंवा रूलची वेगळी विषय आहे, पण प्रॅक्टिकलिटी वेळ पण नाही होता, म्हणून आपण युनिफॉर्म मध्ये आलो. एकंदरीत आमचे पॉइंट असा होता की आम्ही बरेच वेळी ऑन द बॅकग्राऊंड खूप सारं काम आमची कॉन्स्टेबलरी, आमची पोलीस फोर्स करतो, पण न्यूज मध्ये येत नाही किंवा ॲप्रिसिएशन जसं म्हणतो पोलिसिंग एक थँकलेस जॉब आहे. पण मला वाटतो की हा पण पूर्णपणे सत्य नाही, ट्रूथ नाही. बरेच वेळी पोलीसचे नांदेडमध्ये मी बघतो मोठा प्रत्येक छोटा मोठा कामवर आमची ॲप्रिसिएशन नांदेडमध्ये पर्टिक्युलरली जर्नलिझमची कम्युनिटी मी आभारी आहोत की त्यांनी प्रत्येक छोटी आमची अचीवमेंटचे आमची सोबत राहून सेलिब्रेट केलेला आहे. एक सण उत्सव जसा गणपती सांगतात गेला ते बरेच वेळी लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये कव्हर केला की नाही गणपती सांगतात झाला, DJ फ्री झाली यावेळी. तो ते कौतुक पण होत आहे, असा पूर्णपणे सत्य पण नाही की पोलिसिंग एक थँकलेस जॉब आहे. पण त्याबद्दल परत एक बात, आपण जे इथे कौतुक केलेलं आहे नांदेड आमचे फोर्सेसचा, मला पर्सनली लेवलवर सुद्धा परत एक बात खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आणि असंच आपली जो एक कौतुक आहे, मी अजून पुढे आमची फोर्स आणि मी पर्सनली अजून जास्त मेहनत करणार, अजून जास्त चांगला काम करण्याचा प्रयत्न करणार. नांदेडमध्ये कायदा सुव्यवस्था आणि क्राईम यावर अजून जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर आदिती गोखले
नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब, मंचावर बसलेले यांचे उत्तरचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर, मंचावर माजी आमदार अमर राजूरकर साहेब काही कामानिमित्त सांगूनच गेले बाहेर चालून, नानासाहेब ढवळे पाटील, पंजाबराव काळे, बाळासाहेब देशमुख, अक्षरनाथ देशमुख आणि मंचावर सगळे सन्माननीय ज्यांना पुरस्कार भेटले असे सगळे होते. या पुरस्काराच्या संदर्भात जेव्हा मला कळालं की तुम्हाला एक पुरस्कार द्यायचा आहे, मी म्हणून माझ्यापेक्षा अजून समाजात चांगलं काम करणारे खूप लोक आहेत. माझं काम लोकांना कळत सुद्धा नाही, करतो काय, किती लोकांना काय काम करतो काय नाही हे कमी लोकांना माहिती. जसं डॉक्टर साहेब आहेत, हेमंत भाऊ आहेत, हे लोक मला गेल्या 25-30 वर्षापासून प्रकाश भाऊ सोबत काम करणारे सगळे लोक, मोठी मंडळी वयानं सुद्धा, ते बघत होते की या छोट्यापासून हा मुलगा युवा मोर्चात काम करतो, विद्यार्थी परिषद काम करतो, वैरंदरोधी काम करतो, समाजासाठी अलग अलग क्षेत्रात मी काम करतात. पण हा सोहळ्याच्या संदर्भात मला एकच बोलायचं आहे की खरे जर एखाद्याचं कौतुक मी आता हेमंतला बोलता बोलतो की जर घरच्यांसमोर झालं तर खरं मी चांगलं वाटतं की आपण आयुष्यातले 27-28 वर्ष, लग्नाला 22 वर्ष 23 वर्ष झाली असतील आमचे, तर माझ्या लक्षात आहे की आम्ही दोघांनी एक सुद्धा पिक्चर बघितलं नसेल आजपर्यंत 23 वर्षामध्ये. पुरं आयुष्य समाजकार्य, संघाचं काम, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात त्यांनी जी जबाबदारी आतापर्यंत मला दिली ते सगळे काम करतच आम्ही 27-28 वर्ष या सगळ्या विषयात गेले. पण समाजासाठी कुठं तर आपलं देणं लागते. सगळे जर आपलं व्यवसाय, माझे मुलं, माझं बिझनेस, माझं घर हे जर बघत गेलं तर या समाजासाठी कोण काम करेल. एक ध्येय घेऊन संघाचा स्वयंसेवक असल्यामुळं सामाजिक क्षेत्रात काम करायची छोट्यापासून आवड होती. प्रकाश भाऊ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असल्यापासून आम्ही बघत होतो समाजासाठी ते कशा धडपडीनं काम करायचे, ते संस्कार घेऊन काम करत करत आजपर्यंत इतके कामं न सांगण्यासारखे भरपूर कामाची सांगू शकत नाही तुम्ही. पण आज जे पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने मीमांसा फाउंडेशन या लोकांनी जे मला पुरस्कार दिला याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि म्हणजे 2 शब्दांची संपवतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय धर्मवीर शंभूराजे आजच्या या समीक्षा फाउंडेशनच्या वतीनं जो अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम या रुपेशजी पायगुडे सरांचे मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंतजी पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यानंतर अजितजी गोपचळे खासदार साहेब यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. त्यानंतर रवींद्रजी चव्हाण साहेबांचं सुद्धा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या सोबत अनेक दिवसापासून अण्णासाहेबांसोबत जे काम करतात, आता पत्रिका करत आहेत ते अरविंदजी जाधव यांचं सुद्धा मनातून खूप खूप त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि खरं तर हा सन्मान स्वीकारताना खूप आनंद होतोय. मुख्य म्हणजे अनेक सत्कार या ठिकाणी झाले, परंतु ज्यांचा खरा सत्कार या ठिकाणी झाला, जे आपण पिक्चर मध्ये शिंगम बघितले असतील, परंतु आज प्रत्यक्षामध्ये जे या ठिकाणी शिंगम ओरिजिनल शिंगम आहे ते अविनाशी कुमार साहेब यांचा सत्कार खरंच जीवनामध्ये त्यांचं काम फार मोठं आहे. पोलीस दलाचं काम फार मोठं आहे. आताच त्यांनी सांगितलं की कपडे बदलायला सुद्धा त्यांना वेळ नाही, म्हणजे कामाचा किती ताण आहे त्यांच्या पाठीमागे लक्षात ठेवा. आज सर्व हे वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये चाललेले आंदोलन असतील, वेगवेगळे जातीय राजकारण असेल,
या सर्वांना तोंड देण्याचं काम हे पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी करत असतात जीव हातावर घेऊन. आणि परत जाऊन ते गृहमंत्री, आपल्याला एक गृहमंत्री माहिती आहे, परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये गृहमंत्री असतो, त्यांना सुद्धा हे सगळं सांभाळून घ्यावं लागतं. म्हणून त्यांच्या सुद्धासाठी एकदा जोरदार त्या गृहमंत्र्यासाठी टाळ्या वाजवून आपण स्वागत या ठिकाणी करावं. खरं तरी सन्मान करत असताना आजची परिस्थिती काय झालेली आहे, आज आपण पाहतोय की सर्व क्षेत्रातील या ठिकाणी मंडळी, राजकीय क्षेत्रातील आहे, सामाजिक क्षेत्रातील आहे, पोलीस दलातील क्षेत्रातील मंडळी आहे. परंतु आज या महाराष्ट्रामध्ये पाऊस इतका झालेला आहे, आज मराठवाडा तर संपूर्ण वाहूनच गेला अशी परिस्थिती झाली नांदेडच्या बऱ्याच ठिकाणी. आज शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी, त्या ठिकाणी कुणी त्यांच्या पाठीमागे उभं राहायला तयार नाही. म्हणून प्रत्येकाने एक काम केलं पाहिजे की त्यांच्या शेतकऱ्यांच्या सुद्धा पाठीमागे खंबीरपणानं उभं राहण्याचं काम पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे. कारण की आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेमध्ये काम करत असताना केवळ मराठा समाजासाठी आंदोलने केली नाही, तर सर्व जाती धर्मातील मावळे आपले आहेत. सर्व जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन की नांदेडचंच उदाहरण आहे की बाबळी बंधाऱ्यासाठी त्यावेळेस मला वाटतं उमासाहेब इथे एसपी होते, त्यावेळेस फार मोठं आंदोलन केलं आणि बाबळीचे बंधारे बंद करण्यास सरकारला भाग पाडलं. हे असं प्रत्येकाने काम केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते रुपेश सर, आता अनेक जणांनी सांगितलं की 17 वर्ष झालं वनवास भोगत आहे. खरं रामाने सुद्धा 14 वर्ष वनवास भोगला होता. परंतु आज या ठिकाणी सांगतो, आमच्याकडे तन मनानं आम्ही तुमच्या सोबत आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी छावा संघटनेच्या मावळे दांडे घेऊन तुमच्या समोर आहे, पहिला वार त्यांच्या छातीवर करतील. परंतु धन मात्र आमच्याकडे नाही. ते बरेच मंडळी बसले, त्यांनी सहकार्य त्यांना करावं, त्यांना उभं करण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांची ही जबाबदारी आहे. कारण की हा जनतेचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मंडळी करत असतात. खरं तर नांदेड जिल्हा पहिल्यापासून एक अग्रेसिव्ह, सर्व जाती धर्मातील माणसांना घेऊन चालणारा हा जिल्हा आहे. एक धाडशी, इथली मानसिकता धाडशी आहे. आणि यासोबतच या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमचा सन्मान केला त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. त्यांना विनम्र अभिवादन करतो व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. मीमांसा फाउंडेशनच्या माध्यमातून रुपेशजी पाडो यांनी गेल्या 17 ते 18 वर्षापासून ज्यांची कामगिरी चांगली आहे, सामाजिक कार्यकर्ते किंवा विविध क्षेत्रातले कार्यकर्ते, दरवर्षी ते पुरस्कार त्यांच्यामार्फत दिला जाते. मागच्या वर्षी मला सुद्धा पुरस्कार दिला होता, रेस्ट हाऊसला कार्यक्रम होता. मी त्यांचं धन्यवाद मानतो व ह्या वर्षी सुद्धा आवर्जून त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं. मंचावरील आता सर्वच ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मनापासून अभिनंदन आणि मान्यवर मंडळीचं सुद्धा अभिनंदन. कारण आता जवळे पाटलांचं ऐकलं मी की समाजात वावरत असतेवेळेस प्रत्येकाला हे दिसते, पद दिसतात, परंतु त्याच्या मागचं काही माहीत नसते. हल्ली एकच बाजू दिसते, परंतु संघर्षातून आलेली सगळी मंडळी आहे. असं आपोआप काहीच भेटत नसते. आपल्याकडे कष्ट करायची कुणाची म्हणजे राहिलीच नाही, सगळं असं रेडीमेडच भेटा वाटते. परंतु तसं नसते. केल्याशिवाय प्रत्येकाला करणंच भाग आहे. कष्ट केल्यावर 100% एक दिवस फळ मिळणारच आहे. आताच आमचे नांदेड जिल्ह्याचे आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वर्गीय कैलासवासी कोडके साहेबांचे बंधू संजयजी कोडके साहेब सुद्धा, त्यांचं सुद्धा एकच मिनिट ऐकलं की 35 वर्षात 30 वर्षात मी एक पिक्चरला सोबत गेलो नाही त्यांच्या मंडळीला घेऊन.
माझ्या 30 म्हणजे 93ला लग्न झालं तेव्हापासून एकदाच सोबत गेलो होतो. एक मोदी साहेबांचा म्हटला तरी होता, मला आठवण पिक्चर होता. तिकडे पाकिस्तानमध्ये जाऊन उरी पिक्चर बघितला सोबत जाऊन माझ्या लाईफ मध्ये. जे बघितला तुमच्यापेक्षा तुमचा रेकॉर्ड मी मोडलेला आहे. परंतु खरंच ह्या काहीच मिळत नाही. मला आठवत नाही की तिरुपतीला कधी गेलो होते मी, मला खरंच आठवत नाही. मी शेगावला सुद्धा मला एवढ्या जवळ असून म्हणजे बाकी तर कुठलेच देवस्थान मी बघितलेच नाही. फक्त मुंबईला जाणं, इथं नांदेडला कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस, हे खरंच लोक तिंगला टवळ्या करतात लोकप्रतिनिधीच्या किंवा मग कुठले संघर्ष याच्यामागचा खूप मोठा असते. मला एवढंच या प्रसंगी सांगायचं आणि पाडगुजीचं मी मनापासून त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की खरंच त्यांनी दरवर्षी ज्यांच्याकडे कुठलं तरी काहीतरी गुण आहेत, गट्स आहेत, ज्यांच्यात काहीतरी कौशल्य आहे, अशा लोकांना त्यांनी पुरस्कार देतात आणि पुरस्कारामधून एक माणसाला उत्साह निर्माण होते आणि पुढं आणखी जोमानं काम करण्याची संधी प्राप्त होते. तुमचं मनापासून अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिच्या नावानं पुरस्कार देण्यात आला आणि दुसरी ही कर्तृत्ववान स्त्री आपल्या समस्त महिलांचं या प्रतिनिधित्व करत आहे आणि समस्त महिलांसाठी मी 2 ओळी म्हणू इच्छिते. शिल्पकार हो तुम इस समाज की, शिल्पकार हो तुम इस समाज की, ईश्वर को भी द्वेष है तुमसे, ईश्वर को भी द्वेष है तुमसे कि उसने स्वर्ग बनाया पर, उसने स्वर्ग बनाया पर स्वर्ग से भी बेहतर विकल्प हो तुम, स्वर्ग से भी बेहतर विकल्प हो तुम. कहाँ से सीखा है तुमने ये हुनर, कहाँ से सीखा है तुमने ये हुनर, सच में सबसे बड़ी कलाकार हो तुम, सच में सबसे बड़ी कलाकार हो तुम, नारी हो तुम, नारी हो तुम, नारी हो तुम. आदरणीय सौ रंजना ताईंना मी अशी विनंती करते की त्यांनी व्यक्त व्हावं. सर्वप्रथम आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मी सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करते आणि त्या दरम्यान सर्व हुतात्म्यांना सादर अभिवादन करून माझे मनोगत व्यक्त करते. आदरणीय उपस्थित मान्यवर, सर्व व्यासपीठ, मीमांसा फाउंडेशनचे पदाधिकारी, दैनिक समीक्षा मंथन क्रिएटिव्ह ग्रुप व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मान्यवर प्रतिनिधी, माझे प्रिय प्रती, तसेच माझे सर्व कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सर्व स्नेहीजन. सर्वप्रथम सर्व पुरस्कार प्राप्त आदरणीय व्यक्तींचे मी इथे खूप खूप कौतुक करते. आज हा पुरस्कार मिळाला, माझ्या नावाने जाहीर केला, तेव्हा पहिल्यांदा मला वाटलं की असं एवढा मोठ्या प्रमाणावर असा हा कार्यक्रम असेल याची अत्यंत मला कल्पनाही आलेली नव्हती आणि हे 51,000 रुपये वगैरे हे तर अगदी काल मला समजलं की असं काहीतरी मोठा पुरस्कार असणार आहे. आणि इथे एवढा मोठा जनसमुदाय बघून आणि पुरस्काराची एवढी मोठी जवळपास 35 लोकांना इथे मीमांसा फाउंडेशन मार्फत पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना देण्यात आलेला आहे हे पाहून मन खूप भारावून गेलेले आहे. स्वर्गीय सर्वश्री देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार ही बाब माझ्यासाठी अभिमानाचीच नाही तर प्रेरणेचीही आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी मोठा असा एक सन्मान वाटतो मला की प्रशासकीय क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीने, एका महिलेने इतक्या वर्षापूर्वी आणि 31 वर्ष सलग सेवा देऊन आणि त्याच्या जे शासकीय परिवार आहे, त्याचा प्रशासकीय परिवार जो असतो त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन एक जो ठसा रचलेला आहे ते एकदम उल्लेखनीय आहे आणि त्यांच्या त्या गुणाचं कौतुक करून त्यांचे पती श्री विवेक देशपांडेजी रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून ते हे दरवर्षी हा पुरस्कार एखाद्या क्षेत्रात काम करणाऱ्या
पत्नीच्या सन्मान प्रित्यर्थ आणि त्यांच्या आठवणीसाठी कार्यालयात ठेवलेली बाब आहे ही खूपच माझ्यासाठी एक गौरव आणि अभिमान दर्शवणारी बाब आहे की त्या व्यक्तीच्या नावाने मला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर मी रुद्राणी ग्रुप आणि माननीय विवेकजी देशपांडे आणि त्यांचे बंधू इथे जे आहेत त्यांचे मी खूप खूप आभार मानते की त्या इतक्या विशेष काम करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने आपण माझी निवड केलेली आहे. मी आयोजक मंडळाचे विशेष कौतुक करते की ज्यांनी हे अविरतपणे 17 वर्षापर्यंत सलग असा पुरस्कार सोहळा चालू ठेवावा ही खरंच फार मोठी अशी बाब आहे. आणि आपण सगळ्यात सुरुवातीला प्रास्ताविक जेव्हा ऐकलं तेव्हा हे ऐकलंच की कोणत्याही मदतीशिवाय कधी ॲडव्हर्टाईज न मागता हा पुरस्काराचा सोहळा इतक्या मोठ्या प्रमाणावर होणं हे खरंच रुपेश पाठक साहेबांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं खूप खूप असं कौतुक करणारी गोष्ट आहे. त्यांनी अशा प्रकारच्या पुरस्कारामध्ये महिलांच्या कार्याचा सन्मान करून महिलांना एक खूप उमेदीचे असे व्यासपीठ निर्माण करून दिलेले आहे. पुरस्कार मिळाला म्हणजे एक नवी प्रेरणा निर्माण होती, एक नवी ऊर्जा निर्माण होती की आपण अजून पुढे काहीतरी केलं पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व महिलांचा देखील ते दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान करतच असतात ही अतिशय कौतुकाचीच बाब आहे. माझ्या या प्रवासात माझ्या कुटुंबाचा फार मोलाचा वाटा आहे. माझे आई वडील ज्यांनी मला योग्य संस्कार दिले, माझे पती श्री विश्वास देशमुख यांची मला प्रत्येक टप्प्यावर अतिशय खंबीरपणे अशी साथ असते. आणि माझी मुलगी विधी देशमुख जी इथे ऑडियन्समध्ये बसलेली आहे. ऍक्च्युली माझी पोस्टिंग आहे औरंगाबादला, मिस्टर असतात नांदेडला. अशा मी मागच्या 17 वर्षापासून असं वेगवेगळे राहत आहोत. तर मुलगी कधी माझ्याकडे असती कधी यांच्याकडे असती. तर तिचं जे आमच्यासोबत ऍडजस्टमेंट आहे ती खरंच वाखाणण्याची गोष्ट आहे. तिचा इथे नक्कीच उल्लेख करावा असं वाटतो. माझे सर्व कुटुंबीय, माझ्या बहिणी, माझे भाऊ, माझे सर्व मित्रपरिवार या सगळ्यांची ऊर्जा मला सतत भेटत असते की कामामध्ये पुढे पुढे जातच राहावं. आणि काम करताना GST डिपार्टमेंटमध्ये मी काम करते आणि आपल्या सगळ्यांना परिचित असेल की महाराष्ट्र शासनामध्ये 80% हा जो महसूल असतो तो GST डिपार्टमेंटकडून येत असतो. आणि माझी पूर्ण टीम सगळ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदारपणे GST इम्प्लिमेंटेशनसाठी आणि जेव्हा जेव्हा शासनाला पैशाची संसद भासत असते त्यावेळेस अधिक जोमाने आम्ही काम करत असतो. आणि रिकव्हरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून कसा रेव्हेन्यू वाढवता येईल यासाठी आम्ही सगळेजण खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात. या पुरस्कारामध्ये असंख्य मान्यवर व्यक्तींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, त्यांचा सगळ्यांचा विश्वास आहे. संपूर्ण आयोजक मंडळ श्री विवेकजी देशपांडे साहेब, अरविंदजी पाटील साहेब, तसेच मुख्य संयोजक व मुख्य संपादक श्री रुपेश पाठक साहेब या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आदरणीय आयोजक मंडळांना माझी खूप एक विनम्र अशी विनंती आहे की प्रातिनिधिक स्वरूपात मी हे 51,000 रुपयाचं पारितोषिक स्वीकारलेलं आहे. परंतु माझी अशी खूप इच्छा आहे की आपल्या संस्थेमार्फत मी खूप चांगल्या प्रकारचे सामाजिक वेगवेगळ्या प्रकारचे कामं पण करत असतात. तर पुन्हा आपण हा चेक माझ्या मार्फत स्वीकारावा अशी मी रुपेश पाठक साहेबांना फक्त एवढे सांगू इच्छिते की खरा पुरस्कार तोच जो समाजासाठी उपयोगी ठरतो. आपल्या कर्तृत्व गोडीने ते जेव्हा गरजूंच्या जीवनात गोडवा पडतो. पुन्हा एकदा या प्रेरणादायी सन्मानाबद्दल आयोजकांचे आणि उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपल्या जन्माला आलेल्या सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र राज्यसभा सदस्य सन्माननीय डॉक्टर अजित जोरखेडे, आपल्या नांदेडचे लाडके खासदार सन्माननीय प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण, त्याचबरोबर आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे सन्माननीय आमदार बाबूराव कदम, नांदेडचे आमचे 24/7 सन्माननीय आमदार बालाजीराव, व्यासपीठावर उपस्थित असलेले शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब गावळे, ज्यांचा सन्मान आपण केला, आमचे लहानपणापासून कौटुंबिक मित्र असलेले संजय भाऊ फोडगे, सन्माननीय माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख, पंजाबराव काळे, दिलीपराव देशपांडे साहेब,
त्याचबरोबर सत्कारमूर्ती अविनाश कुमारजी, विश्वासराव, आमची DDR रंजनाताई, व्यासपीठाच्या पाठीमागे बसलेले सर्व सन्माननीय, पुढे बसलेले सन्माननीय. अध्यक्षाचं काम सगळ्यात अवघड असतं. लोकही कंटाळलेले असतात आणि कधी लवकर आटपतात. मी मनापासनं मीमांसा फाउंडेशन, दैनिक समीक्षा आणि मंथन क्रिएटिव्ह ग्रुप मराठी पत्रकार संघ यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मी विशेषतः रुपेशजीचं मनापासून अभिनंदन करतो की सातत्यानं गेल्या 16 वर्षापासून आपण हा पुरस्कार देतात. जेव्हा आपण पहिला पुरस्कार देत होतो त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना घडली होती. पत्नीचं त्यांच्या निधन झाल्यानंतर छोटंसं बाळ होतं आणि मला वाटतं तिचं नाव समीक्षा आहे आणि तिचा वाढदिवस काहीतरी असायचा त्यावेळेस. आज दिसत नाही ती, आता 23 वर्षाची झाली. तर तिच्या नावाने त्यांनी वृत्तपत्र पण काढलं, तिला सांभाळलं. विशेष म्हणजे गोपचडे साहेब दुसरं लग्न केले. तर आईसारखं तिला सांभाळलं आणि सातत्यानं पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम घेतात. या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार आहे, अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार आहे, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने आहे, फातिमा शेख, म्हणजे सर्वच क्षेत्रातले सर्व जाती धर्मांचे सर्व महापुरुषांना जाती धर्मामध्ये आपल्याला विभक्त येत नाही, कारण ते महापुरुष असतात, ते सगळ्या समाजाचेच असतात. तर सर्व समावेशक सर्व क्षेत्रातल्या लोकांना आपण याच्यामध्ये घेतलं, त्यांना सर्वांना पुरस्कार दिले. हे अतिशय महत्वाचं. पुरस्काराचं स्वरूप काय आहे हे कधीच महत्वाचं नसतं. आपण ज्यांना पुरस्कार देतात ती व्यक्ती आणि समाज हे सर्वजण आपल्याकडे डोळसपणाने बघत असतात. मला रुपेशजी आजही 2 दिवस आठवतो की 4थीला स्कॉलरशिपला मी पहिला आलो होतो आणि त्यावेळेस आपला 1 रुपयाचा कलदार रुपया असायचा, कलदार बंदा 1 रुपयाचा, आणि मला त्याच्याबद्दल बक्षिसामध्ये 1 रुपयाचं ते नाणं मिळालं, कलदार. मला आयुष्यामध्ये अनेक पुरस्कार मिळाले, अनेक विजय मिळाले, परंतु तो रुपया अजून मी जपून ठेवलेला. कारण ती जी प्रेरणा असते ती प्रेरणा आपल्याला आयुष्यभर कामी देत असते. माणसं छोटी छोटी माणसं असतात, छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, मोठ्या माणसांचे अनेक सत्कार होतात, परंतु सामान्य माणसाचे सत्कार त्यांची दखल कुठेतरी घेतली गेली पाहिजे. आजच्या काळामध्ये बघता आपण सामाजिक संघटना असतील, चळवळी ज्या आहेत त्या दिवसेंदिवस नामशेष होत चालते. पूर्वी मोठाले आंदोलन व्हायचे, मोठाले चळवळी व्हायच्या, अनेक दिवस अनेक वर्ष त्या चळवळी चालायच्या, परंतु कार्यकर्ता जी जमात आहे ही कार्यकर्ता जमात नष्ट होती की काय अशा पद्धतीची भीती हल्ली वाटायला लागली. निवडणुकांचं आपण स्वरूप बघितलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा गैरवापर असेल किंवा विविध गोष्टी असतील तर सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्यांना राजकारणात किंवा चळवळीमध्ये स्थान मिळणार आहे की नाही हे सुद्धा या निमित्तानं प्रश्न अनेकदा मनामध्ये येतो. मी तुमचं विशेष अभिनंदन करतो. कॉम्रेड उज्ज्वला पडलवार यांचा तुम्ही सत्कार केला. मी उज्ज्वलाला अनेक वर्षापासून बघतो ती डाव्या जरी विचारांची असली तरी असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी सातत्याने काम केलेलं आहे. असंघटित क्षेत्रात भांडे घासणाऱ्या महिला असतील, घरी झाडू मारणाऱ्या महिला असतील, स्वयंपाक करणाऱ्या महिला असतील, बाजारात भाजी विकणाऱ्या महिला असतील, छोटे छोटे विषय त्या छोट्या माणसांच्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष देत नाही. असे प्रश्न घेऊन ती सातत्यानं लढत असते. अनेका केसेस होतात, तिची आर्थिक ताकद नसेल, अनेका मदत करू शकत नसेल, परंतु ज्या प्रामाणिक भावनाने ती काम करते ती प्रामाणिक भावना अतिशय महत्वाची आहे.
प्रत्येकाला सूर्य जरी होता आलं नाही तरी आपण पंथीचं उदाहरण देतो. तर अशा छोट्या छोट्या पंथ्यांचा तुम्ही सत्कार केला. हा सत्कार त्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. मी संजय भाऊ खोडके यांचं विशेष अभिनंदन करतो. मी त्यांच्या घराला गेल्या 40 वर्षापासून ओळखतो. वडील अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. 3-4 भावांचं कुटुंब, छोट्या 2-3 रूममध्ये 4 भाऊ सगळेजण राहायचे आणि अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाचा गाडा ओढत असताना एक भाऊ त्यांचे माझ्याबरोबर नगरसेवक होते, एक भाऊ जिल्हा प्रमुख माझ्याबरोबर होते. संजू भाजपमध्ये, विश्व हिंदू परिषदेमध्ये अनेक संघटनांमध्ये काम करत होता. आपण नेहमी परिस्थितीच्या विरोधामध्ये कुठंच असतो, रडत असतो, काय करणार, माझी परिस्थिती नाही किंवा मला कोणी पाठीराखा नाही. परंतु शून्यातून अशी ही माणसं मोठी होतात. आज संघटन म्हणते, त्याच्या पाठीमागं अनेक मंत्री, आमदार, खासदार, काय माजी मुख्यमंत्री सुद्धा त्याच्या पाठीमागं फिरतात. तर तेव्हा हे जे यश असतं ते काय कोणी मोठ्या घरात जन्माला आलं कोणी यश मिळतं असं नाही. सर्वसामान्य घरामध्ये जन्माला आली माणसं सुद्धा मोठी होऊ शकतात. असं उदाहरण आमच्या या संजू भाऊ खोडगेंचं आहे. आमच्या गोपछडे साहेबांनी उल्लेख केला, तारीफ केली आमच्या वहिनीसमोर, त्याची कष्ट सांगितले की किती बाहेर उभं राहावं लागतं त्यांना आणि त्याच्यामुळं कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. ही जी अवस्था आहे ही सर्वच राजकीय लोकांची अवस्था आहे. बालाजीराव असतील किंवा बाबूरावजी असतील, मला वाटतं आज या दोन्ही परिवारांना पिक्चरची तिकीट करून आपण बचावता चांगला मराठी पिक्चर आलेला आहे. यांना पिक्चरला तरी पाठवूया या निमित्तानं. आज रात्रीचा दुसरा असतो त्या निमित्तानं. आणि यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं यशस्वी स्त्री आहे हे उदाहरण तुम्ही दिलं. तर इथं माझा वर्गमित्र विश्वास DDR बसलेला आहे. त्या दोघांचं प्रेम फुलताना मी माझ्या जीवनामध्ये बघितलेलं आहे. दोघंही कॉलेजला होते, चोरून भेटायचे आणि दोन्ही वेगवेगळ्या समाजात, एक ब्राह्मण आणि दुसरे राजपूत. त्याच्यामुळे लग्न कसं होणार या आमच्यासारख्या मित्रांना फार प्रश्न पडलेला असायचा. तर त्यांनी ते जुळून आणलं. त्याच्यामुळे दोघं एकमेकाच्या पाठीमागे, यशस्वी स्त्री यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे, यशस्वी पुरुष यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे. पण गोपछडेला अजूनही दुसरं एक समीकरण आहे, काही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे अनेक स्त्रिया असतात. त्याच्यामुळं फडणवीस साले हसताय त्याच्या पाठीमागे. तर असे सुद्धा यशस्वी पुरुष अनेक लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळं हे जे समीकरण आहे फक्त यशस्वी स्त्री यशस्वी पुरुषाच्या असं काही समीकरण लागू नाही. दोन्ही एकमेकाला सारखे ना 50-50% आरक्षण झाले. पावलेदारी आमच्या बसल्यात माझी महापौर. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा आता आमच्या बरोबरी नाही. तेव्हा निश्चित स्त्री आणि पुरुष समानता हे सुद्धा अतिशय महत्वाचा विषय. नानासाहेब आपलं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. अण्णासाहेब जावळे आमचे जवळचे स्नेही होते. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. मोठे भाऊ आपण आहोत आणि मोठ्या भावांना सर्व समाजांना घेऊन चाललं पाहिजे. ही भूमिका अनेक वर्षापासून आपली आहे. ती भूमिका पुढे सुद्धा राहिली पाहिजे. आपली दहशत वाटू नये, आपली भीती वाटू नये, त्याच्यासाठी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आणि हे करत असताना आपल्या संघटनेच्या नावावरती कोणी त्याचा गैरवापर करत असतील, कोणी ब्लॅकमेल करत असतील, तर याचा सुद्धा आपण विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सामर्थ्य चळवळीची जे जे करील तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सर्व जर प्रामाणिकपणाने केली आणि अंतःकरणातून केली तर निश्चित समाज हा माणसाच्या पाठीमागे उभा राहतो आणि तुमच्या परिवारानं समाजासाठी काम केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हालाही हा पुरस्कार मिळालेला आहे. मनापासून तुमचे अभिनंदन करतो. माझ्याबरोबर वर्गात असलेले प्राचार्य लक्ष्मण शिंदे समोर बसलेले, त्यांना सुद्धा प्रवीणजी पुरस्कार मिळाला. आम्हाला सुद्धा त्या काळामध्ये वाटायचं की आम्ही सुद्धा काहीतरी प्राध्यापक प्राचार्य झालं पाहिजे. अमर राजूरकर आणि आम्ही 1991ला आम्ही PSI प्री आणि मेन पास झालो. दररोज 8 किलोमीटर पळायचो. PSI व्हायचं आमचं स्वप्न होतं. पण आम्हाला काही तिकडे क्लासेस लावायची ऐकत नव्हती नाशिकला जाऊन. त्यावेळेस नाशिकचे क्लासेस फार प्रसिद्ध होते आणि मग त्यावेळेस आमचं राहून गेलं. दोघेही आम्ही PSI झालो नाही आणि मग आपण राजकारणात आलो. त्याच्यामुळं मी जरी प्राचार्य झालो नसलो
तरी आमचा मित्र लक्ष्मण शिंदे हा प्राचार्य झाला आणि पाहता सर्व सायन्स कॉलेज सारख्या कॉलेजला तो शिकवतो. ही सुद्धा अतिशय अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. नेरली कुष्ठधामचे आमचे हर्षदभाई शहा गेले वाटतं, हर्षदभाई शहा आणि ती सगळी मंडळी ती सुद्धा कुष्ठरोग्यांचं काम करतात. ही सुद्धा अतिशय अभिनंदनाची गोष्ट आहे. दगडूशेठ बद्दल सगळेच बोललेले. दगडूशेठ नाही म्हणतच नाही. नेपोलियन बोनापार्टनं सांगितलं होतं की नाही शब्द नाही, कारण सगळे मोठे मोठे कार्यक्रम असतात, 50-50 हजार लोकांचे कार्यक्रम असतात. त्यांना सांगितलं की हे करायचं तर ते करतात. आणि दुसरा एक त्यांचा विशेष गुण मला अजून आवडतो की उधारी बरेच दिवस ठेवतात. त्याच्यामुळं फार सगळ्याला आवडत आहे. कारण कसं एकदमच मोठमोठे कार्यक्रम म्हणजे एकदाच तेवढी मोठी रक्कम देणं काही शक्य होत नाही. तो एक त्यांचा विशेष गुण त्याच्यामुळे मला आवडतो. त्याच्यामुळे आपण जो त्यांना पुरस्कार दिला त्याच्याबद्दल मनापासून तुमचंही अभिनंदन करतो. आणि आपल्यालाही सगळ्यांना आवडलेला दिसतो त्यांचा गुण. तेव्हा आपल्या घरचं काही लग्न असेल तर उधारी ठेवू नका मात्र त्यांच्याकडे, एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगणं आहे. बराच वेळ झालेला आहे. सगळ्यांच्या पोटामध्ये आता कावळे ओरडत आहेत, भूक लागलेली आहे. 16 वर्ष आपण हा उपक्रम राबवलेला आहे. आमच्या ताई, आपण सेल टॅक्सच्या उपायुक्त आहात आणि आमच्या त्या काळामध्ये फार कमी मुली कॉलेजला असायच्या आणि त्याच्यातून स्पर्धात्मक परीक्षेमध्ये फार कमी मुली यायच्या. त्याच्यामध्ये आपण सेल टॅक्सच्या उपायुक्त झाला. आम्ही विशेष आपलं अभिनंदन की 51,000 रुपये पुरस्कार आपण परत दिला. लोकांना अनेकांना वाटलं असेल की नवरा DDR बायको उपायुक्त यांना पैशाची काय गरज आहे. अनेक पैसेवाले लोक समाजामध्ये रुपया कोणासाठी खर्चायची त्यांची तसदी नसते. त्यासाठी त्यांचे जरा टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं पाहिजे. केवळ आर्थिकदृष्ट्या माणूस मोठा असून चालत नाही, अंतःकरणातून मनानं सुद्धा तो मोठा असला पाहिजे. ज्या समाजानं आम्हाला जन्माला घातलं याचं आम्ही देणं लागतो ती जाणीव असणं अतिशय महत्वाची आहे. आमच्या SP साहेबांबद्दलही त्यांना पुरस्कार दिला. त्यांना सिंगम म्हणून आमच्या वक्त्यांनी त्यांचा उल्लेख केला, पण ते मला अजिबात सिंगम वगैरे वाटत नाही. एक भावाप्रमाणे असं व्यक्तिमत्व आहे. अतिशय एकदम पोलीस मंडळी माणसाला भीती वाटते, एकदम पोलीस स्टेशनची कोर्टाची पायरी चढू नये असं आपल्याकडे म्हणतात, परंतु यांची पायरी सातत्यानं चढावी अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. मागे त्यांनी उपक्रम घेतला, पोलीस दलाचा मोठा उपक्रम लोकांना नोकरीसाठी, आणि जवळपास मला वाटतं 25,000 ते 30,000 तरुण आणि मोठ्या कंपन्या याच्यामध्ये आल्या होत्या. आणि तरुणांना एक चांगलं मार्गदर्शन त्या माध्यमातून केलं. त्यांना नोकरी कुठे लागेल यासाठी ते सातत्यानं काम करतायत. काही गरज नाही, एवढा मोठा SP माणूस आहे, मोठा पगार मिळतो, नोकर चाकर सगळ्या सुविधा आहे. तो बाहेरच्या राज्यातून आलेले, तिथं काय त्यांचा सोयरा नाही, धायरा नाही कोणी, परंतु सगळा समाजच माझा सोयरा धायरा ही भावना त्यांच्या मनामध्ये, आणि म्हणून या समाजासाठी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम केला. नांदेड जिल्ह्यातले आजूबाजूच्या जिल्ह्यातले सगळे तरुण जमा केले आणि त्या सगळ्यांना उत्कृष्ट जीव घातलं, त्यांना मार्गदर्शन केलं. ही सुद्धा भावना अतिशय महत्वाची. मी अनेक IPS IAS अधिकारी बघतोच आहे. मागच्या 40 वर्षाच्या माझ्या या राजकीय सामाजिक जीवनामध्ये अनेक माणसं बघा तोंडावरची घडी सोडू देत नाही, बघितलं तरी हसत नाहीत आपल्याकडे. त्यांना वाटतं बाबा मी IAS IPS आहे, मी काहीतरी वेगळा जन्माला आलो काय. मी इंग्रजांचे जे आपले अधिकारी असायचे पूर्वीचे त्याच धाकटीमध्ये त्याच विचार करून चालणारी काही माणसं असतात. तेव्हा मोठ्या माणसांनी मोठं मन ठेवलं पाहिजे. मोठ्या माणसांनी छोट्या माणसांची वागताना नेहमी चांगलं वागलं तर निश्चित हा समाज सुधारण्यासाठी मदत होईल. आता खूप बोललेला आहे, सगळ्यांना भुका लागलेल्या आहे, तर जास्त काही बोलत नाही. पुनश्च एकदा आपलं सगळं सभागृह जशाल तसं बसून नाही. याच्या पाठीमागचं रहस्य असं वाटतं की मला बऱ्याच लोकांची बक्षीस द्यायची राहिली आणि त्यांच्याबरोबर आलेले